जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये शिवजयंतीच्या तिथीप्रमाणे बॅनर तयार केला आहे। तर बॅनर कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या प्रतीक ग्राफिक्सच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे ट्युटोरियल आणतच असतो। तर चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आजच्या आपल्या व्हिडिओला। तर सर्वात अगोदर तुम्हाला ZArcher नावाचं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। या ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून डाउनलोड करून घ्या किंवा हे ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरती पण अवेलेबल आहे, तिथून तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। तर आपण मटेरियलमध्ये आपली एक झिप फाईल दिली आहे, त्या झिप फाईलवरती क्लिक करायचं, एक्स्ट्रॅक्ट एरिया ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथे पासवर्ड टाकायचा आहे। तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा। त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं, त्यानंतर आपलं पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं, थ्री डॉटवरती क्लिक करायचं, ओपन .plt फाईलवरती क्लिक करून .plt वरती क्लिक करायचं। आपण ज्या फोल्डरमध्ये आपली फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती ते फोल्डरला ओपन करून घ्यायचं। तर फोल्डर ओपन झाल्यानंतर काय अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे। तर PLP फाईलवरती क्लिक करायचं, ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं, त्यानंतर डायरेक्ट आपली PLP फाईल अशा प्रकारे ओपन होऊन जाईल। तर बघू शकता एकदम आजची डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगायचं आहे। आणि आजची डिझाईन खूप खतरनाक झाली आहे। आणि इथे तुम्ही शुभेच्छुकमध्ये तुमचं नाव टाकू शकता। सिम्पली फक्त शुभेच्छुकच्या लेअरला कॉपी करायचं आणि इथे तुमचं नाव ॲड करून घ्यायचं। इथे एडिटवरती क्लिक करून इथे तुमचं नाव तुम्ही टाकू शकता। फॉर एक्झाम्पल माझं नाव टाकतो इथे, ओकेवरती क्लिक करायचं, इथे घेऊन यायचं आहे टेक्स्टला, त्याची साईज वाढवून घ्यायची थोडी, इथे ॲडजस्ट करायचं आहे, कलरवरती जायचं आहे आणि हवाला आपला बॅकग्राऊंडचा कलर कॉपी करायचा आहे। पुन्हा लेअरवरती क्लिक करून हवाला कलर कॉपी करून घ्यायचा, ओकेवरती क्लिक करायचं। तर अशा प्रकारे आपला कलर तिथे येऊन जाईल। तर थ्री डॉटवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करून डिफॉल्टला अल्ट्रावरती ठेवायचं आहे, सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर आपलं बॅनर डायरेक्ट गॅलरीमध्ये सेव्ह होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो, भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।